भारतीय जी संस्कृती आहे त्यांना याचं नॉलेज आहे. हीच किती खूप मोठी गोष्ट आहे ॲक्च्युली, आपण शिकण्यासारखी गोष्ट आहे. पण काळाच्या ओघाने आपण ह्या गोष्टींकडे खरंच दुर्लक्ष करत चाललो. एवढे गॅजेटचं एक्सपोजर आहे लहान मुलांमध्ये किंवा मुलांमध्ये, आणि जिथे अटेन्शन स्पॅन एवढं कमी झालंय 30 सेकंड्स, लेस दॅन 30 सेकंड्स, तर तिथे गर्भसंस्काराचं काय महत्त्व किंवा कसे उपयोगी येऊ शकतात? सूर्यासमान तेजस्वी, चंद्रासमान शीतल, इंद्रासमान श्रीमंत, म्हणजे अशा प्रकारचं वीरम ददतु मे सुतम. जी माता आहे किंवा जी गर्भिणी आहे तिने एका विशिष्ट प्रकारचा आहार घेतला पाहिजे, तिने एक विशिष्ट विहार केला पाहिजे, आणि हे बदलत जातं. योगासनं असतील किंवा ह्या सगळ्याचं गायडन्स दिलं जातं. इतकंच नाही तर अगदी गर्भधारणेच्या आधीपासून, अगदी पहिल्या बाळापासून ते आजपर्यंतचे आजही संपर्कात आहेत, मित्रमैत्रिणींसारखे आमचे रिलेशन्स झालेत. कारण इट्स नॉट ओनली अबाउट दोज 9 months, इट्स अ बॉन्ड. आणखीन तुम्ही त्यांचं दोघांचं रिलेशनच हे करता. मूड स्विंग्स असतात, तर तेव्हा बाबांचा जो रोल आहे त्याने स्थिर राहणं, तिला सतत आनंदी ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. गर्भसंस्कार हा इतका सुंदर विषय आहे की तो तुम्ही जर आधी घेतला ठीक आहे. आज मी 1 महिना प्रेग्नंट आहे, घेतला, उत्कृष्ट आहे. अगदी 9वा महिना सुरू आहे आणि मला आता कळालं, माहीतच नव्हतं याच्याबद्दल, तरी हरकत नाही. कारण याचा जो स्कोप आहे तो फक्त बाळाचा जन्म किंवा नॉर्मल डिलिव्हरी इथपर्यंत नाही आहे. मी डॉक्टर अमृता बऱ्हाटे, तुमची होस्ट. आजच्या पॉडकास्टमध्ये आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, ते म्हणजे गर्भसंस्कार. गर्भसंस्कार या विषयावर खूप चर्चा केली जाते, पण त्याबद्दल ऑथेंटिक किंवा सायंटिफिक माहिती खूप कमी जणांकडे असते. तर ह्यासाठीच आज आपण आपल्या पॉडकास्टमध्ये डॉक्टर अस्मिता इटकरकर यांना बोलावलं आहे. नमस्कार डॉक्टर अस्मिता. थँक्यू. तुम्ही आमच्या प्रेक्षकांना तुमची थोडक्यात ओळख करून देता का? निश्चित. मी डॉक्टर अस्मिता इटकरकर, आयुर्वेदिक डॉक्टर, आयुर्वेदाचार्य. गेली 22 वर्षापेक्षा जास्त प्युअर आयुर्वेदिक प्रॅक्टिस केली आहे. पंचकर्म स्पेशलायझेशन आहे आणि गर्भसंस्कार हा विषय जवळजवळ 2011 पासून, म्हणजे बरीच वर्ष आज मी गर्भसंस्कार वर्ग चालवते आहे, इंडिव्हिज्युअल क्लासेस पण घेते आहे, आणि त्याचे अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारचे आमची प्रॉडक्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. खूप सुंदर फीडबॅक येतो आहे. तर त्याच्याबद्दल शास्त्रीय माहिती त्याला मला प्रचंड आवडेल. तर डॉक्टर अस्मिता, नेमकं गर्भसंस्कार म्हणजे काय? गर्भसंस्कार म्हणजे काय हे समजण्यापूर्वी थोडासा वेळ घेऊन मी संस्कार म्हणजे काय इथपासून सुरुवात करू इच्छिते. संस्कारो ही गुणांतराधानम असं आयुर्वेद म्हणतो. म्हणजे काय तर ज्या प्रक्रियेमुळे आपण एखाद्या गोष्टीमध्ये परिणमन किंवा ट्रान्सफॉर्मेशन घडवता आणू शकतो. उदाहरणार्थ, एखादं आपण आंब्याचं रोप म्हणा, तर बी पडते आणि रोप येतं, बरोबर. तर याला काही आपण करतोय का की त्याची मशागत करतोय, चांगली माती वापरतोय, ऋतू बघतोय, ते आपोआप घडतंय. तर असं बिलकुलच नाही आहे की गर्भसंस्कार नाही केला तर बाळ होऊ शकत नाही, मुळीच असं नाही आहे. पण तिथे जर तुम्ही एक कलमी रोप लावलत किंवा ज्याला आपण हायब्रिड म्हणतो, हायब्रिड सीड्स कशासाठी आले तर जे काही दोष असतात त्या बीजांमध्ये ते काढून टाकून आपण उत्कृष्ट तिथे गुणधर्म यांचं ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो. तर ही क्षमता गर्भसंस्कारात आहे की एक उत्कृष्ट प्रजनन किंवा उत्कृष्ट प्रजा याची निर्मिती, म्हणजे प्रचंड मोठा स्कोप आहे. तसं पाहायला गेलं तर हा खूप जुना विषय, म्हणजे अथर्ववेद इसवी सन पूर्व 5 ते 6 हजार वर्षांपूर्वीपासून भारतीय जी संस्कृती आहे त्यांना याचं नॉलेज आहे. हीच किती खूप मोठी गोष्ट आहे ॲक्च्युली, आपण शिकण्यासारखी गोष्ट आहे. पण काळाच्या ओघाने आपण ह्या गोष्टींकडे खरंच दुर्लक्ष करत चाललो आहे. तेव्हाचे जे लोक होते ना, तर ते थेट म्हणजे इंद्राप्रमाणे तेजस्वी, किंवा एक श्लोक सांगू इच्छिते जो अथर्ववेदात आहे. ओम आयुरसी आहिरसी सर्वता प्रतिष्ठासी दाता त्वाम ददातु विधाता त्वाम ददातु ब्रह्मवर्चसा भवती ब्रह्मा बृहस्पतिर्विष्णू सोमः सूर्यस्तथा अश्विनो. म्हणजे थेट वीरम ददतु मे सुतम इथपर्यंत, म्हणजे थेट त्या देवाकडनं ते गुणधर्म मागायचे. आता आपण इतकं काही करतो का? तर आता आपण फार तर डॉक्टर, इंजिनियर, अगदी डोक्यावरनं पाणी म्हणजे पंतप्रधान होऊ दे मुलगा, किंवा अशा आपल्या काही इंटेन्शन्स असतात.
पण पूर्वी म्हणजे इतक्या पाठीमागे असताना सुद्धा ते इतके विकसित होते की थेट उत्कृष्ट प्रकारच्या क्वालिटीज थेट देवांकडनं. आता आपण सिक्रेट नावाचं एक पुस्तक वाचलं असेल है ना, तर त्याच्यामध्ये तेच म्हटलंय की तुम्ही मॅनिफेस्ट करू शकता. तर हे जे मॅनिफेस्टेशनचं सायन्स आहे, दिस कम्स फ्रॉम अथर्ववेदा, दिस कम्स फ्रॉम आयुर्वेदा. तेव्हाच त्यांनी मॅनिफेस्ट केलेल्या आहेत गोष्टी. तर हा जो श्लोक मी आता सांगितला तो चक्क पुरुषाने स्त्रीच्या उदरावरती ठेवायचा आहे हात आणि मागायचं आहे सृष्टीकडनं, निसर्गाकडनं किंवा देवाकडनं की हिला अशा प्रकारचं तू असे असे गुणधर्म असलेला, सूर्यासमान तेजस्वी, चंद्रासमान शीतल, इंद्रासमान श्रीमंत, म्हणजे अशा प्रकारचं वीरम ददतु मेसुतम, असा शूर योद्धा किंवा ती किंवा तो अशा प्रकारचं अपत्य तू दे. इतकं त्याचा स्कोप आहे. आता आम्ही काय करतो गर्भसंस्कार वर्गांमध्ये, तर आम्ही त्यांच्या आहाराची काळजी, त्यांचा विहार कसा असावा हा पण कॉन्स्टंट नाही आहे. तिमाही म्हणतो आपण, फर्स्ट ट्रायमेस्टर, सेकंड ट्रायमेस्टर आणि थर्ड, असे 3-3 महिन्याचे 3 टप्पे असतात. या 3ही टप्प्यामध्ये जी माता आहे किंवा जी गर्भिणी आहे तिने एका विशिष्ट प्रकारचा आहार घेतला पाहिजे, तिने एक विशिष्ट विहार केला पाहिजे आणि हे बदलत जातं. योगासनं असतील किंवा ह्या सगळ्याचं गायडन्स दिलं जातं. इतकंच नाही तर अगदी गर्भधारणेच्या आधीपासून प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग सुद्धा याच्यामध्ये जो पहिला क्लास आहे तो खरं म्हणजे प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंगचा आहे, की कन्सेप्शन होण्यापूर्वी तुम्ही जाणं अपेक्षित आहे. तुमच्या या पॉडकास्टच्या निमित्ताने मी जनजागृती करणं आवश्यक समजते की आता मला मूल हवं आहे, सो लेट प्रेग्नन्सी बी बाय चॉईस अँड नॉट बाय चान्स. म्हणजे गर्भसंस्कार हे गर्भधारणे आधीच सुरू, अगदी म्हणजे अपॉर्च्युनिटी आहे. बघ आता तू प्रेग्नंट राहिलीस तर तू त्याच्यामध्ये काही मागू नाही शकत ना की मला हे 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 हवंय. पण इफ यू हॅव अन आयडियल बेबी कॉन्सेप्ट इन आयुर्वेदा, जर तुमच्याकडे ती मुभा आहे की तुम्ही मागू शकता की अरे मला ऑनेस्ट पाहिजे किंवा माझं बाळ जे होणार आहे ते शूर पाहिजे किंवा मला तो अगदी सत्यवचनी पाहिजे, तुम्ही मागू शकता ना. गर्भचिंतन, गर्भमनन अशा प्रकारच्या प्रक्रिया सांगितल्यात. तर ह्या अपॉर्च्युनिटीचा नक्की लाभ घ्यावा. दुसरा एक विषय इथे सांगू इच्छिते की जसं आपण आपली इस्टेट देतो ना मुलांना, त्याचप्रमाणे आपण रोगही देतोय. समजा मला काहीतरी स्किन प्रॉब्लेम आहे किंवा मला दम्याचा प्रॉब्लेम आहे आणि मी प्रेग्नंट झाले, तर 90% चान्सेस आहेत की ते मी माझ्या मुलांना पण देते, बरोबर. तर याला आपण म्हणतो की अनुवंशिक रोग किंवा कॉन्जेनायटल डिसऑर्डर्स. तर ह्या सगळ्याला रेक्टिफाय करण्यासाठी सुद्धा हा जो काळ आहे 2 महिन्याचा, प्री कन्सेप्शनल बोलतोय आपण, जे वडील आहेत आणि जी आई आहे त्यांचा आहार विहार कसा असावा. तर त्यांना समजा एखादा रोग असेल तर तो आपल्याला घालवतात तर नाही येणार या 2 महिन्यामध्ये, पण पंचकर्म शोधन किंवा त्यांचा आहार विहारावर काम करून तो ग्राउंड झिरोला आणून ठेवता येईल. म्हणजे 100 एवढी जर मॅग्नेट्यूड त्याची आहे तर आपण त्याला कमी करू शकतो, जेणेकरून त्याचे अनुवंशिक त्याचं ट्रान्सफर होण्याचे चान्सेस खूप कमी होतात. हे मी अगदी पाहिलंय, अनेक पेशंट्समध्ये अनुभवलंय की कुणाला काही प्रॉब्लेम्स असतील तर आम्ही त्या दोन्ही पॅरेंट्सना बीजशुद्धी किंवा त्यांचं शरीर शुद्धी, पंचकर्म शोधन वगैरे करून मग उत्कृष्ट बीजनिर्मिती यासाठी काही औषधं कॉन्शियसली त्यांना दिली जातात. हे सगळं पॉसिबल आहे. डॉक्टर, तुम्ही म्हणाला होतात की प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग पासून गर्भसंस्कार स्टार्ट होतात, पण एखादी माता जी 3ऱ्या किंवा 4थ्या महिन्याचा तिचा गर्भ असेल, मग ती अशा वेळेस सुरू करू शकते का? एक सांगू तुला, जागो तभी सवेरा असं आहे. म्हणजे गर्भसंस्कार हा इतका सुंदर विषय आहे की तो तुम्ही जर आधी घेतला ठीक आहे. आज मी 1 महिना प्रेग्नंट आहे, घेतला, उत्कृष्ट आहे. अगदी 9वा महिना सुरू आहे आणि मला आता कळालं, माहीतच नव्हतं याच्याबद्दल, तरी हरकत नाही, कारण याचा जो स्कोप आहे तो फक्त बाळाचा जन्म किंवा नॉर्मल डिलिव्हरी इथपर्यंत नाही आहे. ह्याचा स्कोप जो आहे हा तुम्ही नंतर बाळाच्या मेंदूचा विकास, त्याची मेमरी पॉवर, त्याचा रिसोर्सफुलनेस, त्याचा स्वभाव, त्याचं अगदी 16 वर्षांपर्यंत आपण त्याच्यावरती इफेक्ट्स करू शकतो. तर आम्ही जे वर्ग घेतो किंवा मी जे पर्सनली वेदीफाय आयुर्वेदा या ब्रँडच्या अंडर मी जे वर्ग घेते त्याचा मी थोडासा तुला कंटेंट सांगते, कारण हे कसं आहे ना, प्रत्येक वैद्य त्यांच्या हिशोबाने वेगवेगळे कोर्सेस राबवले जातात. मी जो घेते तो दोन्हीचं मिश्रण आहे, ॲलोपॅथी किंवा मॉडर्न सायन्स आणि आयुर्वेद असं दोघांचं मिश्रण आहे याच्यामध्ये. आपण कॅलरी पण सांगतो आहोत, आयुर्वेदाच्या दृष्टीने काय खायला हवं, काय नको आहे खायला तेही सांगतो आहोत, योगसुद्धा त्याच्यामध्ये सांगतो आहोत. त्यानंतर ट्रॅव्हल सेफ्टी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अगदी 9व्या महिन्याच्या नंतर ब्युटी केअर कशी करता येईल किंवा डिलिव्हरी नंतर फीडिंग कसं केलं पाहिजे,
बाळगुटी कशी वापरता येईल, की जो खजिनाच आहे, म्हणजे तुम्हाला पोटात गॅस झाले बाळाच्या, तो रडतोय, उठलं की काहीतरी ड्रॉप्स दिले, असं काही करायला लागत नाही. तुम्ही जर गर्भसंस्कार वर्ग जेव्हा केव्हा तुम्हाला वाटेल, की 3रा महिना, 4था महिना, 7वा, 9वा, जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा हे एक 9 सेशन्स आहेत जे तुम्ही करून घेऊ शकता. त्याचं तुम्ही नॉलेज मिळवण्याचा हा सोर्स आहे. ते नॉलेज तुम्ही रिटर्न फॉर्ममध्ये पण घेऊ शकता. तुम्हाला ऑनलाईन जॉईन करायचं आहे, ऑनलाईन घेऊ शकता. ते टिपणं तुम्ही तुमच्याकडे ठेवायचे ॲज अ रेफरन्स बुक, आणि मग आपल्या बाळाच्या विकासाच्या दरम्यान ते तुम्ही अप टू 16 इयर्स वापरू शकता. अच्छा, म्हणजे गर्भसंस्कार कोणत्याही महिन्यामध्ये एक माता सुरू करू शकते. अगदी अगदी. तुम्ही जसं म्हणालात तसं आई आणि वडील त्यांच्या आहार विहाराचा बाळाच्या ह्याच्यावर परिणाम होतो, तर मग बाबांचा किती सहभाग असतो? फार छान प्रश्न विचारलायस तू. कारण थोडंसं माझं अजूनही असं आहे की आत्ताचे बाबा खरंच, मी म्हणजे ऑनेस्टली सांगते की अलीकडचे जे बाबा बघायला मिळतात तर ते खूप आईपेक्षा सुद्धा जास्त ते क्युरियस असतात. त्यांना काहीतरी करायचं असतं, तर त्यांची इन्व्हॉल्वमेंट 100% आपण त्याच्यामध्ये हे करतो, गृहीतच धरतोय. आणि कुठेतरी आपल्या वाईफला, तिला सेलिब्रेटेड वाटणं, किंवा जेव्हा ती प्रेग्नंट असते तेव्हा तिचे हॉर्मोन्सची थोडीशी गडबड. आता प्रेग्नन्सी म्हणजे खरं म्हणजे हॉर्मोनची गडबड. हॉर्मोनल इम्बॅलन्स इज व्हॉट इज प्रेग्नन्सी ॲक्च्युली. तर तेव्हा तिचे इमोशन्स खूप वरखाली होत राहतात, मूड स्विंग्स असतात. तर तेव्हा बाबांचा जो रोल आहे त्याने स्थिर राहणं, तिला सतत आनंदी ठेवणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जे पूर्वी आपल्याला सांगितलं जायचं की गर्भिणीने रडू नये, किंवा तिने 9 महिने अत्यंत स्माइलिंग किंवा असं राहायला पाहिजे, हे पूर्वीच्या खूप आज्या वगैरे सांगतात बघ. त्यांना माहीत नसेल सायन्स, पण त्यांना हे माहिती आहे की रडू नये. आता हे सगळं त्या आयुर्वेदामध्ये आलेलं आहे की जर तुम्ही रडलात तर कशा प्रकारचं व्यंग येईल बाळामध्ये, जर तुम्ही क्रोधित राहिलात तर कसं खुरटलेलं बाळ जन्माला येईल. तर अशा प्रत्येक तुमचे जे इमोशनल डिस्टर्बन्सेस आहेत ना, त्याच्याने काही व्यंग बाळांमध्ये येऊ शकतात. तर यासाठी बाबांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. त्यांना आम्ही एक सेपरेट सेशनच ठेवलेलं आहे, आणि ते थोडंसं अलीकडेच घेतो. म्हणजे मग काय होतं, आता दोघंही कमावणारे असतात. आता म्हणजे आईसुद्धा वर्किंग आहे, बाबासुद्धा वर्किंग आहेत. तर मग थोडासा त्यांच्यावरती पैशाचा भार तर असतोच, पण वेळेचा खूप भार येणार आहे येत्या फ्युचरमध्ये. मग त्याची तरतूद ते कसे करतील, किंवा काय जॉब्समध्ये फ्लक्च्युएट करता येईल. कधी कधी मी जी माता आहे तिला सांगते की ही तुझी प्रायोरिटी, आता काही 7-8 बाळं होत नाहीत, 1 किंवा 2 अशा प्रकारे फार कमी अपत्य पण असतात. तर त्यांना तो वेळ दिला गेला पाहिजे. तिथे कुठेतरी तुम्ही सबॅटिकल घ्या कामातनं, थोडासा सेटबॅक घ्या, एन्जॉय करा. हा पिरियड असं स्ट्रेसमध्ये घालवण्याचा बिलकुल नाही, कारण हा पुन्हा येणार नाहीये. बरोबर. तर यू शुड ऑलवेज फील सेलिब्रेटेड वेन यू आर प्रेग्नंट. आणि ते कसं व्हायचं, पूर्वीच्या ज्या एकत्र कुटुंब पद्धती होती तेव्हा त्या गर्भिणीचे लाड, तिचं कोड कौतुक, तिला काय हवंय काय नको, हे सगळं बघितलं जायचं. पण आता थोडंसं न्यूक्लिअर फॅमिलीज, नवरा बायको दोघंच राहतात, तिला काय खायचं हे इतकं स्ट्रेसमध्ये असते ना ती महिला. म्हणजे आमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा त्यांना असं वाटतं की हुश, म्हणजे कुणीतरी भेटलं हे विचारणारं. कारण आज गायनेकोलॉजिस्टकडे गेलं तर तपासण्या होत आहेत किंवा चेकअप होतात, इंजेक्शन वॅक्सिन सगळं आहे, पण छोट्या छोट्या गोष्टी असतात की मी हे अननसाची फोड आहे ह्याच्यामध्ये, मी खाऊ की नको, मी पपई खाऊ की नको, मी केळ खाल्लं तर काय होईल, हे तिला जे प्रश्न पडलेले असतात ते आणखीन एक फोकस राहण्यासाठी या वर्गांचा निश्चित फायदा होतो. आणि तिचा जो पार्टनर आहे त्याला काही गोष्टी, ब्रीदिंग टेक्निक्स आणि हे तिच्यासाठी आम्ही शिकवून ठेवतो. म्हणजे मग डिलिव्हरीच्या वेळी काय होतं, ती त्या ह्याच्यात नसते, ती पेनमध्ये असते, पण पार्टनरचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो तिथे, त्याचा मानसिक आधार प्रचंड. त्यामुळे डेफिनेटली म्हणजे बाबांचा एक खूप महत्त्वाचा रोल आहे गर्भसंस्कारमध्ये. गर्भसंस्कारमध्ये रोज काही ऍक्टिव्हिटी करावी लागते का फक्त क्लासेस अटेंड केलं की झालं असं असतं? आपण छान प्रश्न विचारलास तू. क्लास हे एक माध्यम आहे. एकतर काय होतं, वरचेवर डॉक्टरांना भेटल्यामुळे एक कॉन्फिडन्स असतो की मी एकटी नाही आहे, तुम्हाला एक चांगला सपोर्ट आहे. त्याच्यानंतर दोघांचाही फोकस, म्हणजे पार्टनरचा पण आणि तिचा पण, कारण आज प्रत्येकाला त्यांच्यावर कमिटमेंट्स आहेत, प्रेशर्स आहेत. त्यामुळे त्या कधी कधी बायका विसरूनही जातात की त्या प्रेग्नंट आहेत. त्यामुळे चालतानाची जी काळजी घ्यायला पाहिजे, वागतानाची जी काळजी घ्यायला पाहिजे, ते सगळ्यासाठी फोकस आणणारा आणि सांगणारा हा वर्ग आहे. पण त्याच्यासाठी
आता असं काही नाही की एक ठराविक वेळ काढायचा आहे, की तुमच्या दिनचर्येमध्ये किंवा तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये, तुमच्या दैनंदिन आहारामध्ये त्या गोष्टी आल्या पाहिजेत. तर त्यासाठी असा वेगळा वेळ काढावा नाही लागत. हां, 6व्या महिन्यानंतर ज्या आपण बोलूच नंतर त्याच्यावर ब्रेन स्टिम्युलेशन टेक्निक्स अतिशय खूप सुंदर विषय येतो. त्याच्यासाठी मात्र नवरा बायको दोघांनी 6वी षष्ठी बुद्धी असं आयुर्वेदात सांगितलंय. तर 6व्या महिन्यामध्ये बाळाच्या बुद्धीची निर्मिती होते आणि तो काळ वापरणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर तेव्हा मात्र एक अर्धा तास त्यांनी जर काढला तर मी सांगेन पुढे आपला कार्यक्रम जाईल तसा त्याच्याबद्दल आवडेल सांगायला. म्हणजे नक्कीच नुसतं क्लासेस अटेंड करणं नाही, पण रोजच्या दिनचर्येमध्ये, रोजच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये एक बदल राईट करावा लागेल. हां, गर्भसंस्कार या वर्गामध्ये नेमकं काय काय घेतलं जातं? मी माझ्यापुरतं याचं उत्तर देते. तर गर्भसंस्कार वर्गांमध्ये तिचा आहार, गर्भिणीचा आहार, विहार, ट्रॅव्हल सेफ्टी, प्रत्येक 3 महिन्यांचा त्यांचा जो ट्रायमेस्टर असतो तर तेव्हा त्यांची घेतली जाणारी विशिष्ट योगासनं, ब्रीदिंग टेक्निक्स असतात जे की त्यांना लेबरच्या वेळी त्याचा फायदा होतो. त्याच्यानंतर बाळाच्या विकासाशी संबंधित आयुर्वेदिक म्हणजे पंचभौतिक संघटन आणि फिटल डेव्हलपमेंट किंवा जे वीकली डेव्हलपमेंट आहे ते डिस्कस केलं जातं. प्रेग्नन्सी केअर, ब्युटी केअर, पोस्टनेटल, ब्रेस्ट फीडिंग, पोस्टनेटल बेबी केअर म्हणजे बाळाची कशी काळजी घेणार तुम्ही जन्मल्यानंतर आणि त्याचा आहार कसा तुम्ही त्याला कसं अन्नादावस्थापर्यंत आणणार, बाळगुटीबद्दलही सांगितलं जातं आणि बुद्धिवर्धन म्हणजे ब्रेन स्टिम्युलेशन टेक्निक्स ज्याचा 3 भागांमध्ये आहे की आत्ता तुम्ही काय करू शकता. बाळ 6 वर्षांचं होईपर्यंत तुम्ही त्याच्या बुद्धिवर्धनासाठी म्हणजे मेमरी पॉवर वाढवण्यासाठी काय गेम्स किंवा काय करू शकता आणि तो 16 वर्षांचा होईपर्यंत आपण कोणत्या प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्या ब्रेनला स्टिम्युलेशन देऊ शकतो असा सगळा विषय आहे. खूप सुंदररित्या सांगितलं की गर्भधारणेपासून पूर्ण 9 मंथ्स कसं वेगवेगळ्या गोष्टी घेतल्या जातात. गर्भसंस्कारामुळे डिलिव्हरीची प्रोसेस सहज आणि नॅचरल म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी होते असा बऱ्याच जणांचा समज आहे. तर त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? अगदी मोलाचा प्रश्न आहे हा. मला याच्याबद्दल बोलायचंच होतं खरं म्हणजे, कारण आमच्याकडे येताना पहिला प्रश्न हाच असतो की डॉक्टर गर्भसंस्कार वर्ग तर आम्ही लावतोय, मग नॉर्मल डिलिव्हरी होणार ना 100%? तर अशी गॅरंटी नाही देता येत. पण हा जो काही संबंध अभ्यास आहे किंवा जे काही इथे शिकवले जातात टिप्स किंवा नंतरची येणारी बस्ती चिकित्सा, आयुर्वेदिक चिकित्सा, रिलॅक्सेशन या सगळ्याच्याद्वारे नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठीचाच प्रयत्न केला जातो आणि तसं पाहायलाही मिळतं की 90% केसेसमध्ये नॉर्मल डिलिव्हरी होते. माझ्याकडे खूप सुंदर फीडबॅक आहे याचा. एक महिला होती जिला खूप भीती वाटत होती, म्हणजे तिला नॉर्मल डिलिव्हरीची इतकी भीती होती की ती म्हणाली की मी नक्की प्लॅन्ड सीझर करेन किंवा स्पायनल ॲनेस्थेशिया वगैरे घेऊन तर तसं काहीतरी करणार होती ती. आणि मग तिला जेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या की बेबी व्हिज्युअलायझेशन टेक्निक, रिलॅक्सेशन, ब्रीदिंग टेक्निक्स कशा वापरायच्या, बर्थ व्हिज्युअलायझेशन टेक्निक, नॉर्मल डिलिव्हरी हे सगळं आपण याच्यामध्ये इन्क्लूड करतो आणि त्यांना ते इमॅजिन करायला लावतो आणि त्याचा सराव केला जातो. तर तिने एक लेखी प्रतिक्रिया आपल्याकडे दिलेली आहे की मला जेवढं भीती होती तसं काहीच झालं नाही आणि हे खूपच सुकर पद्धतीने त्याची नॉर्मल डिलिव्हरी झाली. तर अशाही बेनिफिट्स त्याचे बघायला मिळतात कारण तुमचा सराव झालेला आहे ना त्या प्रक्रियेचा. त्याची अनावश्यक भीती नाही आहे, कारण ज्या गोष्टीची आपल्याला कल्पना नसते त्याची भीती वाटते. जेव्हा तुम्हाला माहिती आहेत की या स्टेप्स होणार आहेत मग त्याच्याबद्दलची अँझायटी निघून जाते आणि भीती निघून जाते. अरे वा, खूप सुंदर उदाहरण दिलं तुम्ही. तुम्ही ज्यावेळेस गर्भसंस्कारामध्ये काय काय घेता 9 मंथ्समध्ये सांगत होता, तर त्यामध्ये तुम्ही ब्रेन स्टिम्युलेशन टेक्निक हे एक वर्ड वापरलं, तर त्याबद्दल तुम्ही नक्की काय सांगाल? 6व्या महिन्यामध्ये गर्भावस्थेमध्ये असताना बाळाच्या मेंदूचा विकास सुरू होतो. हे आपल्याकडे 5000 वर्षांपूर्वी नोंदवून ठेवलेलं आहे आणि आज सायन्सही त्याला दुजोरा देतो की 6th मंथमध्ये ब्रेन डेव्हलपमेंट किंवा जे इम्पल्सेस ट्रॅव्हल होणं वगैरे सुरुवात होतं. याला सायंटिफिक रिसर्चसुद्धा सपोर्ट करतं. तर याच्या अनुषंगाने काही पंच ज्ञानेंद्रियांना स्टिम्युलेशन देण्याचे काही गेम्स आहेत जे खूप सोपे, साधे, सिम्पल गेम्स आहेत ज्यासाठी तुम्हाला वर्ग लावायला पाहिजे. इथे मी ते गेम्स सांगणार नाही आहे, पण जी पंचज्ञानेंद्रिय आहे जसं शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, ते स्पर्शनेंद्रिय म्हणजे त्वचा आहे किंवा
श्रवणेंद्रिय आहे किंवा तुमची रसना म्हणजे जी जीभ आहे. तर ह्यामध्ये हे जे गेम्स आहेत हे इंट्रायुट्राईन लाईफमध्ये सुद्धा स्टिम्युलेट करता येतात आणि बाळ जन्माला आल्यानंतर, म्हणजे असं नाही की त्याला बाहेर आला की लगेच शिकवायला सुरुवात करायची, असं नाही आहे. तर त्याच्यामध्ये काही फ्लॅश कार्ड्स, त्यांच्या हातांना काही वेगवेगळे स्पर्श होणं, खरखरीत स्पर्श किंवा मऊ स्पर्श किंवा एक वेगवेगळ्या प्रकारचे गंध त्यांना देणं आणि त्या योगे ब्रेनमध्ये काय म्हणतो आपण ब्रेन सेल्सची डिव्हिजन होत असते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीतच नसतात की वयाच्या 6 वर्षापर्यंत तुमच्या ब्रेनची डेव्हलपमेंट होते. म्हणजे जे ब्रेन सेल्स आहेत ना ते जेव्हा स्टिम्युलेट केले जातात त्याचे 2 भाग होतात आणि त्या आधार एक बायनरी ट्रीबद्दल थोडंसं माहीत असेल की एकाचं 2, 2चे 4, 4चे 8, 8चे 16 वगैरे अशा प्रकारे ते ब्रेन सेल्स डेव्हलप होऊन एक फाउंडेशन तयार होतं. हे जे फाउंडेशन आहे हे 6 वर्षापर्यंत अतिशय वेगवान पद्धतीने होत असतं. त्यानंतर ते हळूहळू कमी 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 होत वयाच्या 16व्या वर्षीपर्यंत येऊन सिमेंटिंग म्हणजे ते थांबतं चक्क आणि त्याच्या आधारावर आपण उर्वरित आयुष्य आपला मेंदू किंवा आपली बुद्धी, आपली कल्पनाशक्ती, आपलं रिसोर्सफुलनेस हे सगळं वापरत असतो. तर किती महत्वाचं आहे तो सांग मला. आणि बरोबर नेमकं त्याच वयामध्ये बाळ घरी असतं किंवा 6व्या वर्षी आपण शाळेत घालतो. तर आता हे मॉडर्न सायन्सला समजल्यानंतर आता तू बघशील 8व्या महिन्यातच सुरू झालं मम्माज टॉडलर किंवा ह्या प्रकारचे जे ॲक्टिव्हिटी सेंटर्स आहेत जिथे आई आणि बाळ ह्या दोघांनाही घेऊन हे केलं जातं, काही गेम्स खेळले जातात. ही आत्ता येते पण हा अवेअरनेस आपल्याकडे खूप पूर्वीपासून आहे. म्हणजे गर्भात असल्यापासनं ते 6 वर्षाचं होईपर्यंत बाळ त्या सगळ्या गेम्स आणि टेक्निक्सचा उपयोग होतो फॉर ब्रेन स्टिम्युलेशन. करेक्ट. आणि फ्रॉम 6 to 16 पण आहेत काही गेम्स की जे थोडेसे कॉन्शियसली तुम्ही जर मुलांशी खेळलात थोडासा वेळ काढून तर त्यांना त्याचा प्रचंड जास्त फायदा होणार आहे. गर्भसंस्कारामुळे आईच्या किंवा मातेच्या माइंडसेटवर किंवा मेंटल हेल्थवर, स्ट्रेस लेवलवर कशा प्रकारचा परिणाम होतो? अमृता, आपण जेव्हा रागवलेलो असतो किंवा आपण घाबरलेलो असतो, आपण अँक्शियस असतो, तेव्हा काही स्ट्रेस हॉर्मोन्स सिक्रेट होतो. तू डॉक्टर आहेस, तुला हे सगळं माहितीच आहे. आपण जनतेलाही सांगू की हे काही स्ट्रेस हॉर्मोन्स आहेत, जसं कॉर्टिसोल्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे, ॲड्रिनॅलिन असतं तुम्ही हे घाबरल्यानंतर किंवा फाईट ऑर फ्लाईट ॲक्टिव्हिटीमध्ये आल्यानंतर. या हॉर्मोन्सचा परिणाम तुमच्या रक्तवाहिन्यांवर सुद्धा होतो. तुमच्या रक्तवाहिन्या हा आकुंचित होतात किंवा वॅझो कॉन्स्ट्रिक्शनमध्ये जातात. आपण असे असतो ना स्टिफ. तर अशा प्रकारची जर माता असेल किंवा त्या 9 महिन्यांच्या काळामध्ये ती जर जास्त वेळा अशा प्रकारच्या स्ट्रेस हॉर्मोन्सच्या प्रभावाखाली असेल तर निश्चितच गर्भाला होणारा पोषण, त्याच्या रक्तपुरवठा, त्याचा आहार मूल्यांवरती निश्चित परिणाम होतो आणि खुरटलेलं किंवा IUGR बेबी ज्याला आपण म्हणतो की इंट्रायुट्राईन ग्रोथ रिटार्डेशन, या सगळ्या गोष्टी होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे मग अशा आपण बोललो तसं मातेला आनंदी ठेवणं. आता ती जेव्हा आनंदी राहील तेव्हा निश्चितच तिच्या शरीरामध्ये हॅपी हॉर्मोन्स ज्याला आपण सेरोटोनिन म्हणतो किंवा ऑक्सिटोसिन जे लव्ह हॉर्मोन आपण म्हणतो, की अशा प्रकारे तिला जर प्रेम मिळालं आणि ती जर सेलिब्रेटेड फील करत असेल, ती स्वतः जर अशी टेन्स नसेल, रिलॅक्स असेल आणि ती आनंदाने ती तिची प्रेग्नन्सी एन्जॉय करत असेल तर तिच्या रक्तवाहिन्या वरती विरुद्ध परिणाम म्हणजे वेझो डायलेटेशन किंवा त्या रिलॅक्स असणं, तर तिचाही हे चांगलं राहतो. म्हणजे PIH किंवा प्रेग्नन्सी इंड्यूस हायपरटेन्शन अशा प्रकारच्या गोष्टी होण्याची शक्यता कमी राहते. बाळाचा जो पुरवठा आहे आहार मूल्य, पोषण मूल्यांचा, तो उत्कृष्ट पद्धतीचा होतो आणि बाळाचा विकास चांगला होतो. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम ह्या पूर्ण 9 महिन्यांमध्ये जो काही आपण वर्ग घेतो आहोत त्या दोघांना फोकस करून त्या गोष्टीवर आणतो आहोत. मातेचा फोकस पुन्हा आपण या गोष्टींवर आणतो की बाई ग, जर तुझं काही राग वगैरे आला असेल तर तू ते सोडून दे. या 9 महिन्यांमध्ये आनंदी राहण्याचा कॉन्शियस प्रयत्न कर. किंवा त्या दोघांमध्ये जर आता एक गमतीची गोष्ट सांगते, माझ्याकडे येणारे जे जोडपी आहेत तर त्यांनी असा सुद्धा फीडबॅक दिला की डॉक्टर तुमचे क्लास लावल्यापासून आमची भांडणं कमी झाली. याचं कारण हे आहे की जेव्हा तो तिला खुश ठेवतोय नॅचरली भांडणं कमीच होणार आहेत आणि त्यांचा ॲज अ पती पत्नी संसार आणखीन सुखाचा होण्यामध्ये सुद्धा या क्लासेसचा वाटा आहे. आणि माझे आतापर्यंत जे म्हणजे क्लासेस घेऊन त्याच्यानंतर अपत्यप्राप्ती झालेले आहेत पेरेंट्स, ते आजही माझ्याशी संपर्कात, अगदी पहिल्या बाळापासून ते आजपर्यंतचे आजही संपर्कात आहेत. मित्रमैत्रिणींसारखे आमचे रिलेशन्स झालेत. कारण इट्स नॉट ओनली अबाउट दोज 9 months, इट्स अ बॉन्ड. आणखीन तुम्ही त्यांचं दोघांचं रिलेशनच हे करता
कारण तुम्ही ऍक्टिंग जरी केली तरी शेवटी त्याचा तुमच्या मनावर परिणाम होतोच ना. चांगल्या गोष्टी जर कॉन्शियसली तुम्ही पेरल्या तुमच्या दिनचर्येमध्ये निश्चितच फायदा होतो. त्यामुळे म्हणजे धारण झालेल्या मातेला किंवा बाळालाच नाही, पण ॲज अ कपल थेरपी डेव्हलपिंग अ बॉन्ड याचा पण याचा फायदा होतो. गर्भसंस्कार आपण त्या 9 महिन्यामध्ये करतो, तर त्या ज्या बाळावर ते गर्भसंस्कार झालेत तर त्याच्या लॉंग टर्म इफेक्ट्स किंवा त्याच्या फ्युचर लाईफमध्ये काय वेगळे परिणाम याच्यातनं होऊ शकतात? एक अनुभव सांगते, म्हणजे माझा स्वतःचा अनुभव इथे सांगू इच्छिते मी माझ्या प्रेग्नन्सीमध्ये गायत्री मंत्र लावायचे एका ठराविक वेळेला. आणखीन त्याच्यानंतर मग जेव्हा बाळ झालं, म्हणजे मुलगी आहे माझी, तर ती एक दिवशी खूप रडत होती आणि काही कारण समजत नव्हतं मला की एक्झॅक्टली काय कारण आहे. आणि बरेच म्हणजे सगळे औषधं काय जे काय असतं बेसिक आपण खायला घालतो, फिडिंग करतो, सगळं केलं पण काही थांबे ना. आणि मग सहज मी ते गायत्री मंत्र लावल्यानंतर ती अचानक असं काहीतरी ओळखीचं असल्यासारखं बघून ती त्याच्याकडे एकटक ऐकत राहिली ते आणि शांत झाली एकदम. तर हा माझा स्वतःचा अनुभव आहे. असेच अनुभव मला बऱ्याच पालकांनी फीडबॅक शेअर केलेत की जेव्हा त्यांना गर्भसंस्कार झालेली जी मुलं आहेत त्यांचे पेरेंट्स सांगतात की कमीत कमी 10 जणांमध्ये आमचं बाळ उठून दिसतं, किंवा त्याची मेमरी, त्याचा IQ. एक तक्रारही आली आपल्याकडे की अतिशय जास्त IQ लेवल्स ही एकच आली आहे, पण रेज्ड IQ लेवल्स, स्मार्टनेस, ठीक आहे, विनम्रता, किंवा तुम्ही ॲक्च्युली जे गर्भचिंतन आम्ही शिकवतो तेव्हा जे गुणधर्म तुम्ही योजले असतील, म्हणजे आपण दोन्ही पॅरेंट्सला सांगतो की तुम्ही तुमचे मुद्दे लिहून काढा आणि ते दोन्ही कागद त्या मातेकडे दिले जातात आणि ती ते थोडंसं आत्मसात करते. तर या योगी तुम्हाला जे जे हवं आहे, शूरता, वीरता, किंवा तुम्हाला एखाद्याला पाहिजे असेल की तो खूप सत्यवचनी व्हावा, जसे गुणधर्म तुम्ही अपेक्षिले असतील तसे गुणधर्म तुम्हाला दिसतात. तर हे पॉसिबल आहे. तुम्ही जसं सांगितलं की जसे लॉंग टर्म इफेक्ट्स पण बघायला मिळतात, तर ह्या गर्भसंस्कारांनाच आपण आयुष्यभराचे संस्कार असं म्हणू शकतो. आजकालच्या जीवन पद्धतीत जिथे एवढे गॅजेटचं एक्सपोजर आहे लहान मुलांमध्ये किंवा मुलांमध्ये, आणि जिथे अटेन्शन स्पॅन एवढं कमी झालं आहे, 30 सेकंड्स, लेस दॅन 30 सेकंड्स, तर तिथे गर्भसंस्काराचं काय महत्त्व किंवा कसे उपयोगी येऊ शकतात? खूप छान प्रश्न विचारलास तू. आज पालकांना या बाबतीत थोडंसं जागरूक करणं हे खूप महत्त्वाचं झालेलं आहे. कारण आपली जबाबदारी थोडीशी टाळून त्यांच्या हातात एक मोबाईल दिला की ते बाळ शांत बसतं. जिथे आता पायंडा पडत चाललाय तिथे गर्भसंस्कारमुळे त्यांना आपण जाणीव करून देऊ शकतो की त्याचा स्कोप किती मोठा आहे. तुम्ही फक्त स्वतःचा विचार न करता एक समाजात उत्कृष्ट नागरिक बनवणं, उत्कृष्ट ज्याला आपण म्हणू की इंडिव्हिज्युअल, की जो सुजाण आहे, ज्याच्या मनाची मशागत झाली आहे. आज जर तू बघितलंस ना तर शाळांमध्ये आपण कसे पैसे कमवायचे साठीचे सगळे सोर्सेस आणि सगळं शिकवलं जात आहे, पण तुम्ही वागायचं कसं, तुम्ही मन कसं खंबीर केलं पाहिजे, किंवा फेलियरपासून कसं तुम्ही खचलं नाही पाहिजे, तर या गोष्टी शिकवण्यासाठीची जी मनाची तयारी आहे ती निश्चित होताना दिसत नाही. आणि मग अशी मनाची मशागत नसलेले विद्यार्थी जेव्हा खऱ्या वर्ल्डमध्ये जातात, बाहेरच्या जगात जेव्हा जातात आणि त्यांना जेव्हा फेलियरचा सामना करावा लागतो तेव्हा ते निश्चित खचून जाताना आत्महत्या, डिप्रेशन, अँझायटी ह्या गोष्टी इतक्या वाढतात सध्या. तर आज तर हे खूप जास्त महत्त्वाचं झालेलं आहे की गर्भसंस्कार वर्गांना जाऊन त्यांना पुढची 16 वर्ष तुम्ही कसं त्यांच्या वागणुकीमध्ये बदल करू शकता, किंवा अशाही काही गोष्टी आहेत की अगदी छोटीशी एक टिप सांगते की अगदी रात्री झोपताना त्या बाळाच्या कानामध्ये किंवा मुलाच्या कानामध्ये, किती वय असू दे त्यांचं, तेव्हा तुम्ही काही गोष्टी जर बोललात ज्या पॉझिटिव्ह आहेत तर त्याचा त्याच्या सबकॉन्शियस माइंडवर परिणाम होतो. आणि इतक्या सटल गोष्टी पण आहेत, ते त्यांना काही ॲक्टिव्हिटीज कर, ओंकार आहे, प्राणायाम आहे, किंवा त्राटक आहे, किंवा कसं मेंटली स्ट्रॉंग करता येईल असे काही श्लोक पठण आहे, मंत्रोच्चार आहेत. ते ह्या सगळ्याच्या सहाय्याने तुमचं शरीर, तुमचं मन आणि ह्या मनाचं मॅन्युअल देणारं हे शास्त्र आहे. आणि याचा वापर करून ते पूर्ण एक चांगला नागरिक, चांगली पिढी, सुप्रजा घडवता येईल. इतकं सामर्थ्य, इतका जास्त स्कोप आहे खरं म्हणजे या विषयाचा. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की त्यांना चांगले आचार, विचार आणि त्यांचं मानसिक आरोग्य अगदी 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 चांगल्या रीतीने घडू शकतं ह्या गर्भसंस्कारामुळे. बरोबर. संत तुकाराम महाराजांनी जसं म्हणूनच ठेवलेलं आहे की शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी.
बरोबर. तर आजच्या पॉडकास्टमध्ये आपण खूपच सुंदररित्या एका कन्क्लुजनला आलो की गर्भसंस्कार ते जरी गर्भात बाळ असताना त्यावेळेस दिले जातात, पण त्याचे खूप लॉंग टर्म इफेक्ट्स आपल्याला आयुष्यभरासाठी त्या पिढीला मिळतात किंवा मिळणार आहे. आणि इतकी छान आणि सुंदररित्या माहिती डॉक्टर अस्मिता तुम्ही आज या पॉडकास्टमध्ये प्रेक्षकांना दिली, त्यासाठी तुमचे धन्यवाद. आजचा पॉडकास्ट तुम्हाला नक्कीच आवडला असेल. तुमचे काहीही क्वेरीज किंवा कमेंट्स असतील तर आमच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. धन्यवाद.